भीमच्या या जयंतीच्या सर्वांना, माझ्या मतदारसंघातल्या देशभराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सुरक्षा आणि रक्षण करायची जबाबदारी ही तुम्हा आम्हा सर्वांवर आलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते करायचं आहे। या संविधानाचे मागचे जे विचार होते, हे देश एकत्रित कसा ठेवायचा, या देशातील प्रत्येक घटकाला न्याय कसा पोहोचवायचा, ही जी संकल्पना होती ही आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ती संकल्पना गावोगावी खेड्या वस्त्यावर अगदी प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपली आहे। मला अभिमान आहे की मी त्या ठिकाणी आज लोकसभेचा सदस्य म्हणून आंबेडकरी विचाराच्या लाखो लोकांच्या जीवावर पाठबळावर मी तिथे पोहोचलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, म्हणून माझा हा विजय शक्य झाला, हे कधी विसरून चालणार नाही। आणि ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे संरक्षण करायचं ह्या संविधानाचं, आणि संविधानाची मुळं ही कधी विसरायची नाही। आणि म्हणून आजच्या दिवसाच्या सगळ्यांना ह्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी सांगलीत नव्यानं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आगमन या ठिकाणी करून या ठिकाणी त्यांचं पुतळा बसवण्यात आलेला आहे। अत्यंत सुरेख या ठिकाणी पुतळा व तो परिसर, हा बदल जो झालेला आहे चांगला बदल झालेला आहे। जे जे संयोजक ज्या लोकांनी यात हातभार लावला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करू। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। जय भीम।